कोल्हापूर स्टाईल मस्त चिकनची घट्टसर ग्रेव्ही कशी तयार करायची ते आज आपण पाहूया। मस्त चमचमीत तयार होते। अजिबात ह्याच्यामध्ये आपण जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत, तरी सुद्धा ही छान अशी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे। ज्यांना चिकन बनवता येत नाही ना, ते सुद्धा अगदी सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि ही मस्त झणझणीत चमचमीत अशी चिकनची ग्रेव्ही कशी तयार करायची ते पाहूया। तर मी इथे चिकनची ग्रेव्ही तयार करण्यासाठी 3 पाव एवढं इथं चिकन घेतलेलं आहे। आता चिकन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तर हे चिकन आहे ते जवळजवळ 5 ते 6 जणांसाठी हे जी ग्रेव्ही आहे ती भरपूर तयार होते। तर आता हे स्वच्छ धुवून घेतलं। थोड्या वेळासाठी आपण ह्याला मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवूया। तर इथे मी 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचाभर हळद घेतली। अद्रक, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून तो 1 चमचा हा मसाला मी तयार केलेला आहे तो आपण इथं घालूया। व्यवस्थित हे मिक्स करून जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया। असे मसाले लावून ठेवले ना की चिकनचा जो कच्चा वास आहे तो कमी होतो, शिवाय मसाले आतपर्यंत मुरले जातात, त्याच्यामुळे चिकनला चव चांगली येते। तर हे व्यवस्थित ह्याला झाकण लावून 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत थोडासा आपण मसाला तयार करायला घेऊया। तर गॅसवरती जाळीवरती हे मी कांदे भाजून घेणार आहे। जसे गावाकडे आपण चुलीमध्ये भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीनं। पण आता शहरामध्ये चूल नसते, त्याच्यामुळे थोडेसे मी जाळावरती भाजून घेते। तुम्हाला जर अशा पद्धतीनं गॅसवरती भाजायचे नसतील ना, तर तुम्ही ह्याचे तुकडे म्हणजे कट करून तुम्ही हे गॅसवरती कढईमध्ये हलकेसे लालसर होईपर्यंत तुम्ही हे भाजू शकता। तर 3 कांदे इथं मी मीडियम साईजचे घेतले। त्याचबरोबर एक छोटंसं टोमॅटो आहे आणि अर्धी वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे। मस्त खमंग वास येईपर्यंत, वरचं आवरण काळं होईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा आतपर्यंत चांगला भाजला गेला पाहिजे असं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं। जर आतपर्यंत कांदा भाजला नाही तर तुम्ही हे परत कढईमध्ये सुद्धा हे भाजू शकता, पण आतपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्ही आहे ती छान अशी तयार होते, चवीला चांगली लागते। जर कांदा आतपर्यंत भाजला नसेल ना तर ग्रेव्ही गोडसर लागते। त्याच्यामुळं मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर हा पहा, छान असा कांदा आपण भाजून तयार केलेला आहे आणि हे पूर्णपणे थंड झालं ना की ह्याच्यावरचं जे करपलेलं आवरण आहे ना ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि कांदा, टोमॅटो, खोबरं ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। आता आपला इथं मसाला सगळा घेऊन झालेला आहे। जास्तीचे मसाले आपण अजिबात इथं वापरले नाहीत, तरी सुद्धा ग्रेव्ही छान अशी तुमची तयार होते। एकदा या पद्धतीनं नक्की करून पहा। तर इथे मी जे मसाले घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते। लसूण घेतलेला आहे 5 ते 6 पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं आणि जवळजवळ 3 कांदे आपण जे भाजलेले होते तेच कट करून इथं घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 चमचाभर सफेद तीळ वापरलेले आहेत। आता सफेद तीळऐवजी तुम्ही इथे काजू घेतलेत ना 3-4 तरी पण चालतील। काजूनी छान अशी ग्रेव्ही मिळून येते, मस्त घट्टसर होते। पण जास्त पण प्रमाणामध्ये काजू वापरू नका, नाहीतर खूप ग्रेव्ही घट्टसर होईल आणि त्याला तर्री पण येणार नाही। त्याच्यानंतर भाजलेलं टोमॅटो ते पण कट करून आपण घेतलेलं आहे आणि इथं मुठभर कोथिंबीर घेतलेली। तर जास्तीचे मसाले आपण इथं अजिबात वापरलेले नाहीत। आता हे सगळे मसाले आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया। बारीक करत असताना जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही। का पाण्याचा वापर करायचा नाही ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतेच। तर हे व्यवस्थित आता आपण बारीक करून घेऊया। अर्धाच वाटी फक्त इथं मी पाणी घातलेलं आहे, वाटी छोटी आहे। आता हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया। जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे। तर हे पहा, असं बारीक करून घेतलं ना की ग्रेव्ही चांगली मिळून येते, त्याच्यामुळे मसाला चांगला बारीक करून घ्यायचा। आता ह्या मसाल्याला हलकासा तुम्हाला काळपट कलर दिसत असेल, कारण आपण मसाले म्हणजे कांदा, खोबरं आणि जे टोमॅटो आहे ना ते गॅसवरती भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडासा काळपट इथं कलर तुम्हाला दिसत असेल। आता एका कढईमध्ये इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2 चमचे इथं मी तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या, पण शक्यतो जे चिकन किंवा नॉनव्हेजचे जे पण पदार्थ असतात त्याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला वाढवून घ्यायचं, म्हणजे तो पदार्थ आहे ना तो चवीला चांगला होतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो। तर तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जवळजवळ 3 चमचे इथं मग कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। लाल तिखटाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या आणि हलक्याच्या तेलामध्ये असा मसाला भाजून घेतला ना की कोणत्याही भाजीला रंग खूप छान येतो, मस्त तर्री येते। त्याच्यामुळे फक्त काही वेळासाठी हा मसाला हलक्याच्या गरम तेलावरती मी भाजून घेतला। आता जे आपण वाटण करून ठेवलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मसाला वाटण तयार करत असताना त्याच्यामध्ये पाणी कमी घालायचं, कारण जास्त जर तुम्ही पाणी घातलं ना तसा मसाला परतायला भरपूर वेळ लागतो।
कमी पाणी असलं ना की कमी वेळात हा मसाला चांगला परतला जातो. तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला जवळजवळ 5-6 मिनिटं चांगला परतून घेतला आणि काही वेळातच ह्याला चांगलं तेल सुटायला लागलं. सुरुवातीलाच मसाला असा चांगला परतून घेतला ना की जी आपण चिकन ग्रेव्ही तयार करतोय ना ती जास्त कडवली नाही ना तरी त्या ग्रेव्हीला चव चांगली येते, मस्त टेस्टी ग्रेव्ही लागते. तर सुरुवातीलाच तुम्ही हा मसाला आहे ना तो चांगला परतून घ्या, म्हणजे तुमची ग्रेव्ही अजिबात फेल होणार नाही, चवीला चांगली तयार होईल. तर तेल सुटेपर्यंत आपण चांगला मसाला हा परतून घेतलेला आहे. आता लगेच चिकन तयार करायला घेऊया. तर एका कढईमध्ये मी इथं तेल घेते. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. शक्यतो जे पण नॉनव्हेजचे पदार्थ असतात त्याला थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं. आता इथं मी साबूत खडा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, 1 तेजपत्ता आहे, 1 इंच दालचिनी आहे, थोडेसे 2-3 लवंग आहेत, 2-3 मिरं आहे, एवढाच मी इथं गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं मसाला आहे तो टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर इथं मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता हे हलकंसं आपल्याला थोडासा मसाल्याचा आणि कांदा आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, हलकासा लालसर पडेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आणि जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून चांगलं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. कांद्यावरती असं चिकन परतून घेतलं ना की ते चवीला चांगलं लागतं, म्हणजे चिकन खाताना त्याचा वास येत नाही. तर व्यवस्थित आपल्याला ही चिकन थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं. चिकन असं परतून झालं की त्याच्यावरती मोठंसं मी इथं ताट ठेवलेलं आहे आणि ताटावरती जवळजवळ तांब्याभर पाणी मी इथं ठेवलं. असं पाणी घालून ताट ठेवलं ना की चिकनला आतमधून वाफ येते, म्हणजे चिकन आतल्या आत शिजलं जातं, त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि वाफेवरती चिकन पटकन शिजलं जातं. झाकण ठेवल्यानंतर 1-2 वेळा हे चिकन मी हलवून घेतलं आणि जवळजवळ 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त ह्याला पाणी सुटलेलं आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, काही वेळातच हे वाफेवरती शिजलं जातं. ज्यांना चिकनची ग्रेव्ही तयार करता येत नाही ना ते पण सहज तयार करतील एवढ्या सोप्या पद्धतीनं ही मी तुम्हाला ग्रेव्ही करून दाखवलेली आहे, म्हणजे दाखवणार आहे. तर चिकन परत आपण हलवून घेतलं आणि जो मसाला आपण परतून ठेवला होता ना तो आपण ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित चिकनमध्ये मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता जो आपण मसाला परतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर सुक्कं बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करून पहा. परतलेला मसाला चिकनमध्ये चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा. 5 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे आणि तुमचं या पद्धतीनं चिकनचं सुक्कं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीनं जर सुक्कं तयार करायचं असेल ना तर तुम्ही सुक्कं झटपट तयार करू शकता. फक्त चिकन आहे ते वाफवून घ्यायचं आणि परतलेला मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा, 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि हा तुमचं सुक्कं तयार झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, त्याच्यामुळे 1 तांब्याभर पाणी मी इथं टाकलेलं आहे. जे पाणी टाकलेलं आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्येच व्यवस्थित मी हलवून टाकलेलं आहे आणि गरम पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे. तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही ठेवायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं पाणी ॲड करा. तर व्यवस्थित परत एकदा आपण हे हलवून घेतलं. सुक्कं कसं करायचं आणि त्याचबरोबर ग्रेव्ही कशी करायची हे दोन्ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सुक्कं हवं असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालू नका, फक्त वाफेवरती तुमचं चिकन आहे ते तयार होईल. आणि ग्रेव्ही जर हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे इथं गरम पाणी ॲड करा. तर 5 मिनिटानंतर ह्याला चांगली उकळी आलेली आहे, मस्त कढई पण आलेली आहे. जोपर्यंत हे चांगलं कढत नाही ना तोपर्यंत ह्याला चांगली तर्री येत नाही. बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर पण मी ह्याच्यामध्ये घातली आणि जवळजवळ 10 ते 12 मिनिटं हे चांगलं मीडियम आचेवरती कढून दिलं. जोपर्यंत गॅसवरती हे रस्सा कढतोय तोपर्यंत ह्याला व्यवस्थित कढई येत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही गॅस बंद करता आणि थोड्या वेळाने हा रश्श्याला मस्त अशी कढई येते. तर तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी तुमच्या संगीताच कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी